आज आमच्या गावात असं काही घडलं की असं कोणत्याच गावात आतापर्यंत घडलं नसेल. अहो, गाव तर सोडा, मी तर सांगतो आतापर्यंत कोणत्याच ठिकाणावर असं झालं नसेल. नेमकं घडलं तरी काय ते तर मी तुम्हाला सांगतोच, फक्त तोपर्यंत ना तुम्ही मला फॉलो करून घ्या. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर भावनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. भावनो, मला तर सध्या कळतच नाहीये की सध्या आमच्याकडे कोणता ऋतू चालू आहे. कारण रात्रीच्या 7 पासून तर सकाळच्या 7 पर्यंत लय खतरनाक थंडी लागते आणि दुपारचे 10 ते संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत लय खतरनाक ऊन असते. आंघोळ वगैरे करून इकडे तिकडे फिरत होतो तेवढ्यात मला ही बाज दिसली आणि या बाजूवर आपल्या फोनला थोडंसं नेटवर्क पण असते रील पाहण्यासाठी. मस्तपैकी मी आणि आपला कॅमेरामॅन आम्ही दोघेही फोन पाहत होतो तेवढ्यात आम्हाला लागली खूप जोराची भूक. गाडीवर तर बसलो होतो पण आम्हाला आमची गाडी चालू होत नव्हती आणि मग फायनली 10-15 किक मारल्यानंतर आमची गाडी स्टार्ट झाली होती. बाकीचे लोक भूक लागल्यानंतर घरी जात असेल जेवायला, पण आम्ही लोकांपेक्षा थोडेसे वेगळे आहोत. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट निघालो रोडवर खायला घेण्यासाठी. आणि रोडवर येऊन पाहतो तर काही पाऊस नाही, का फक्त या रोडवरच आला होता. आणि हे दृश्य पाहून तर मी आश्चर्यचकितच झालो. मनातल्या मनात मी पण विचार करत होती आतापर्यंत असं कुठंच घडलं नाही, आपल्या जिथं कसं काय घडलं असं. पण मग ते नंतर कळालं की ऑटोमॅटिक पावडर उडू नये त्याच्यामुळे नाही का रोडवर पाणी टाकलं टँकरने. खायचे पदार्थ घेऊन मस्तपैकी घरी आलो. ते पदार्थ खाऊन घरी जात होतो तेवढ्या डॉनने एंट्री मारली आणि आज पण डॉनने आपल्याला गाडीवर तर बसवलं होतं, पण कुठे जायचं ते आम्हाला दोघाला पण माहिती. आणि डॉन आपल्याला न सांगता डायरेक्ट घेऊन आला माळाकडे. आता माळाकडे आल्यावर मला वाटलं की आपल्याला माळावर जायचं, पण कशाचं राव, डॉन तर कुठून पण गाडी घालत होता. आणि मग फायनली त्याच्या आमच्या गावातला दौरा संपल्यानंतर त्यांनी मला घरी सोडलं. आणि भावनो, याच सोबत आपल्या ब्लॉगचा पण शेवट इथेच करून टाकू. आणि भावनो, तुम्हाला जर माहित नसेल तर आपलं युट्यूब चॅनल पण आहे, आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली, त्याच्यावर क्लिक करा आणि लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का ती लिंक उघडत नसेल तर मी आपल्या स्टोरीमध्ये पण लिंक देतो.